नमस्कार. आज मी अंड्याचा घोटाळा बनवणार आहे. आता अंडे उकडायला टाकणार आहे मी. त्याच्यात थोडी साखर टाकायची पाण्यात. टकर लवकर निघते आणि मीठ टाकायचं थोडं. टकर निघायला अवघड जात नाही. थोडी साखर टाकायची एवढी. टकर लवकर निघते. अंड्याची टकर निघत नाही म्हणून थोडी साखर टाकावी लागते. मीठ टाकायचं थोडं. आता आपण टाकू याच्यात अंडे उकडायचे. अंडे धुवून घेतले मी पहिले. चिकन गिकन कोणी खात नाही पण अंडे खाते तर हे दोघं बापले म्हणून मग अंड्याचा घोटाळा बनवा म्हणलं. आता टाकले याच्यात उकडायला. उकळल्यावर मग तुम्हाला दाखवते मी रेसिपी कशी बनवायची. तर आता खिसून घेते आता अंडे घोटाळा करायला. खोबरा खिसणीनं खिसून घ्यायचे अंडे. याच्या खाली पडेल असले ते पण बारीक करायचे खोबरे खिसणी. भारी लागतोय घोटाळा खायला अंड्याचा. खोबरं खिसणी मोठ्याने दाताचीच घ्यायची. मग ती पहा कसे गरे बाज पडते खाली. मोठ्याने गरे पडतात मग अंड्याचे. बारकी असल्यावर मग ते चिकट होते ते नाही खावं. टाकू आपण तवा ठुलाय गरम करायला. घोटाळा बनवायला 2 अंडे टाकायची. त्याच्यावरून मिक्स करायचे. मग टाकायचे. जास्त हे पण नाही शिजू द्यायचे. लाल नाही होऊ द्यायचे. तेलात मापाचेच. असं मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यात टाकून द्यायचं. झालं आता आपलं हे तयार. याला थोडं द्यायचं भावांनो बहिणींनो, नाही तर मग हे मिक्स होत नाही त्याच्यात. झालं आता आपलं तयार. ते तव्यावरचं काढून मग जळून जाईल. आता तेल टाकायला लागले तपेली. जेवढं लागते आपल्याला तेवढं घ्यायचं मापाचं. डाळ बनवायसाठी काय मसाले घेतले. एव्हरेस्ट मसाला, लक्ष्मी मसाला, गरम मसाला आणि हळद. आणि हे तर तुम्हाला दाखवेलच आहे पण मी कांदा टाकायचं भुलून गेले. दाखवलं याच्यात कांदा घेतलेले. पहिलं तर साहित्य दाखवेलच आहे ना तुम्हाला. आता तेलात टाकायचं. मिरची मिक्सर मध्ये काढून घेतलं.
हिरव्या मिरच्या, सांबार, मीठ सगळं याच्यात घेतलं. तुम्हाला पहिलं दाखवलंच नाही काय काय साहित्य घेतलंय. एवढं साहित्य लागतंय घोटाळा बनवायसाठी. आता हे तळून घेतल्यावर मग हे मसाले ने टाकते. आधी अंड टाकीने आपण तळून घेतले मग मसाला नाही ती सुगंधी येत. मग नाही मस्त तळल्या जाते ते मसाले. खायला पण चांगलं लागते. सुगंधी चांगली येते. मसाले सगळे आपले कांदा आहे घेते हिरवे हिरवी मिरची थोडी लाल हो गेली तर मग खायला पण चांगलं लागतं. अंड्याचा घोटाळा लय भारी लागते भावांनो बहिणींनो खायला. तुम्ही पण नक्की बनवून खा आणि मग मला सांगा कसं लागतंय खायला. आता हे व्हायला लागले टाकायला लागले आपण तळून घेतलेलं. त्याच्यानंतर मसाले टाकणार आहे. परतून घेते थोडं तेलात अंड तळलेले आपण आणि तळावं लागते. त्याच्या पाहिजेच नाही तर मग घोटाळा चांगला नाही लागत खायला. आता मी फोडायला लागले तळेला अंड. गाठी गाठी नाही राहू द्यायच्या. फोडून घ्यायचंय सगळं. आता टाकू आपण याच्यात मसाले. तुम्हाला तर दाखवेलच पहिलं काय काय मसाले घेतलेत. थोडे होऊ देते आता हे मसाले. मिरची पावडर बदल नाही लागत भावांना बहिणींना. चांगलं खायला हिरव्या मिरच्यात असला तर घोटाळा चांगला बनतोय खायला. आणि ती मिरची पावडर वाला चांगला नाही लागत खायला. आता आपण हे अंडे खिसून घेतले हे टाकायला लागले. आता याच्यात पाणी टाकायला लागले. पाणी पाहिजेच ते पावासोबत खायला. सुक्क सुक्क चांगलं नाही लागत खायला. आपल्याला जेवढं पाणी टाकायचं मापाचं तेवढं टाकायचं. जसं आपला परिवार असला आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं मापाचं पाणी टाकायचं. जास्त सुक्क सुक्क असलं तर मग ते नाही खाऊ वाटत. आता सांबार कापून ठेवले ते टाकायला लागले मी. पहिला तर घेतेलच मी त्या मिरच्या सोबत. आपण मसाले तयार केले त्याच्यात घेतले पण मग चव येते खायला. वरून टाकला. आता घोटाळा तयार झाल्यावर दाखवते तुम्हाला. आता हे शिजू देते थोडा. अजून घेऊ आपण भावांना बहिणींना. हे टाकायचा घोटाळा त्याच्यावर. लाल होऊ देऊ आपण. खायला भारी लागते मग ते कडक झाले. पाव भाजून घेऊ आता आपण. तुम्हाला
झाल्यावर दाखवते. आता डिश तयार करते मी. झाला भावांनो बहिणींनो आपला घोटाळा तयार. पहा आपली डिश. टमाटर, कांदा, लिंबू आणि पाव. खा भावांनो बहिणींनो. आणि कसा वाटला घोटाळा नक्की सांगा तुम्हाला. टेस्ट करून पाहते भावांनो बहिणींनो कसा बनला तर. आणि नक्की सांगा. लय भारी बनला. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.